नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहतात महाराष्ट्र दर्पण. मित्र हो, कोणत्याही कार्यक्रमाची यशस्वीता ही मुळापासून कार्य करणाऱ्या समाजसेवकाची असो किंवा राबणाऱ्या हाताची असो, हे यश त्यांच्यावरच अवलंबून असते. अणदूरमध्ये न भूतो न भविष्यती असा पट्टाभिषेक रौप्य महोत्सव संपन्न झाला. 25 ते 30 हजारांच्या वरी भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली. या यशस्वीतेसाठी राबणारे हात हे अतिमहत्त्वाचे आहेत. सुरुवातीपासून सुरुवात करण्यापासून सगळ्यात प्राधान्याने नाव समोर येते ते जेवळी मठाचे मठाधिपती गंगाधर स्वामी यांच्या प्रयत्नाने हे मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पट्टाभिषेक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष माजी आमदार मधुकररावजी चव्हाण, यानंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष कल्याणी मुळे, त्यानंतर बाबूराव श्रीमंत मुळे. ह्या युवक कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना यांनी तन मन धनाने कार्य केले. आणि यानंतर राजकुमार स्वामी, पत्रकारिते क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं नाव आणि यशस्वी समारंभ करण्यासाठी त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं, असे राजकुमार स्वामी यांच्याकडून आज आपण जाणून घेऊयात नेमक्या कार्यक्रम कल्पना कशी सुचली व ही यशस्वीता करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले. महाराज, पट्टाभिषेकाची संकल्पना कशी म्हणजे नेमकं कुठून सुरुवात झाली आणि तुम्हाला अपेक्षित यश होतं का? नेमकं काय विचारविनिमय झाले याच्यावरती? अणदूर पट्टाभिषेक महोत्सवाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर महास्वामीजींच्या पट्टाभिषेकाला 25 वर्ष पूर्ण झालेत. म्हणून पट्टाभिषेक महोत्सव वर्धापन दिन, ज्याला आपण 25 झाल्यामुळे रौप्य महोत्सव म्हणतो, ते रौप्य महोत्सव करणं अत्यंत गरजेचं होतं. ते शिष्यांचं कर्तव्य आहे आम्हा सगळ्या. आणि त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी चालू झाली. आणि ते करता करता लक्षात आले की आणखीन एक त्याच्यात महाराजांचं वय 50 वर्ष झाले, म्हणजे तो सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सवाबरोबर सुवर्ण महोत्सव. आणि पुन्हा त्याच्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराजांचं म्हणजे लिंगैक्य प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांचं जन्मशतमानोत्सवही त्याच वेळेस आला होता. म्हणून म्हटले की हे त्रिवेणी महोत्सव आहे. आणि हे त्रिवेणी महोत्सव एकत्र आल्यामुळं स्वयंसेवकात, शिष्यवर्गात सगळ्यामध्ये आणखीन उत्साह वाढला. आणि मग त्या उत्साहाच्या निमित्तानं उत्साह वाढल्यामुळं या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं गती मिळाली. आणि अनेकांनी या बाबतीत सहकार्य केलं, वेळ दिला. महाराजांचे धाराशिव, लातूर, पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रासह कर्नाटकातही आहेत. मग या सगळ्याशी संपर्क साधत 1 कोटी रुपयाचा जवळपास याचा खर्च होता. आणि मग त्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आणि त्यात यश गेलं. वरचेवर लोकांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला. अपेक्षा होतील का एवढी भाविकांची संख्या येईल किंवा व्यवस्थेचं काय होईल, असे प्रश्न तुमच्यासमोर सातत्याने येत असतील, असं वाटलं होतं का? नक्कीच. एवढं अपेक्षित असं वाटलं होतं की एवढी गर्दी येईल, एवढे लोक हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहतील. जवाहर महाविद्यालयाचं प्रांगण, जे आपण कैलासवासी शिक्षण महर्षी अर्डे गुरुजी सभा मंडप म्हणलंय, ती जागा सहज पुरेल जितके आपले मंडप आहेत इतकं वाटलं होतं. पण त्या मंडपाच्या दुप्पट तिप्पट लोक उपस्थित राहिले, जे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. आणि फक्त लोकांनी गर्दी करून प्रतिसाद दिला नाही, तर तन मन धनानं सहकार्य केलं. जे कधीच संपर्कात नव्हते तेही लोक या निमित्तानं जवळ आले आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी हातभार लावला. आणि मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहीत आहेत. 4 जगद्गुरू आले, जगद्गुरूंची धर्मसभा झाली, कोप्पळचे जगद्गुरू आले, म्हणजे सगळ्या जगद्गुरूंनी हजेरी लावली. महाराजांचे जे वर्गमित्र म्हणून अनेक महास्वामीजी आहेत आणि आपल्या परिसरातले महास्वामीजी,
विशेषत्वानं त्याच्यात उल्लेख करायचा झाला तर हिरण्यागावचे जयशांतलिंग महास्वामीजी हे सगळ्यात वयोवृद्ध आणि ज्येष्ठ, आणि आपल्या तालुक्यातले सगळ्यात वयोवृद्ध म्हटलं तर नंदगावचे राजशेखर महास्वामीजी, ही सगळी दिग्गज वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी यात मठाधिपती म्हणून त्यांनी हजेरी लावली आणि या कार्यक्रमाची उंची वाढली. या सगळ्या गोष्टींमुळं कार्यक्रमाची उंची वाढली आणि कार्यक्रमाचं महत्त्व अधोरेखित झालं. एक विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं असं वैशिष्ट्य आहे की सर्व धर्माची लोक समारंभाला आले, सत्कार केले. हे नेमकं कशामुळं की बाबा हिंदू मुस्लिम असे जे वादविवाद होतात आपण पाहिलेलंच आहे, असे वादविवाद न होता एका प्रेमाच्या भावनेनं येऊन इतर समाजानेही असं सत्कार, याच्या पाठीमागं काय गणित आहे? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. गंमत अशी आहे की कुणी असं वीरशैव लिंगात आमचंच मठ, आमचेच महाराज अशी संकल्पना कधीच नाही. पंचपीठाधीश्वरांची, जगद्गुरूंची, रेणुकार्याची आणि त्यानंतर महात्मा बसवेश्वरांची संकल्पना अशीच होती की मानव धर्माचा विजय असो आणि धर्मानेच विश्वाला शांती. म्हणून अगदी सहज जरी आपण जर बघितलं, मठाचा ड्रायव्हर जो आहे आपल्या महाराजांचा तो मुस्लिम आहे, आणि या कार्यक्रमाची सुरुवात केल्यानंतर सगळ्यात अगोदर ज्यांना 1 दिवसाची देणगी दिली तो मुस्लिम व्यक्तीच आहे, सैपन शेख. त्याचं नाव घ्यायला काय हरकत नाही. त्यानं स्वतःहून ती देणगी दिली. म्हटलं महाराज असं 1 दिवसाचा मला महाप्रसादाचा खर्च किती होतोय? आम्ही सांगितलं की 1 दिवसाचा खर्च इतका आहे. तर लाखो रुपये जे दिले त्याही लोकांनी दिले, आपल्याही लोकांनी दिले. या कार्यक्रमात तेही राबले, आपणही राबलो. तुम्ही बघितलं असताल. आणि सत्कार करताना आपण कुठल्याही जातीचा माणूस, हा त्या जातीचा, त्याच्यात सगळेच आले. मग कुठल्या जातीचं आता नामोल्लेख करायचा नाही, परंतु एकही जातीचे असे ज्येष्ठ मंडळी सोडले की त्यांचा आपण इथं सत्कार घडवून आणला महास्वामींची असते. म्हणून आपली संकल्पनाच तशी आहे की मानव धर्माचा विजय असो. त्याच्यामुळं हे जे गैरसमज आहे की यांचेच महाराज आहेत, त्यांचेच महाराज आहेत, हे अगदी चुकीचं आहे. माणसानं माणसासारखं वागावं हा खरा संदेश त्यांनी दिला, आणि माणसानं माणसाप्रमाणे वागावं. त्याचबरोबर माणूसाचा धर्म माणुसकी हे पंचपीठाधीश्वरांनी सांगितलं आहे आणि मठाधिपतींनी सांगितलं आहे. म्हणून जातीचा इथं कुठं प्रश्न आला नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, तेही तनमन धनानं. हे यातलं विशेष आहे. हजारो भाविक महाप्रसादासाठी येत होते, त्यांची व्यवस्था चोख होती. हे एवढं सगळं असं कसं काय शक्य? नेमकं नियोजनात काय तुम्ही हे केलात की बाबा एवढं परफेक्ट नियोजन झालं आणि न जेवता कोणी गेलं नाही असं दिसून आलं नाही? धार्मिक क्षेत्रातली एक गंमत आहे. तुम्ही कुठेही बघा, एखाद्या मठात, एखाद्या देवळात एखादा कार्यक्रम ठेवला तर कमी पडलं असं कधी माझ्या तर ऐकण्यात नाही. त्याला यशच असतंय. आपण रोज किती संख्या झाली होती अपेक्षित, त्याच्या दुपटीनं लोक, कधी तिपटीनं लोक आले, परंतु प्रसाद शिल्लक राहिला. हे त्या ठिकाणचं वैशिष्ट्य असतं. तिथं कधी तिखट जास्ती झाले किंवा मीठ जास्ती झालं असंही कधी कुणी म्हणत नाहीत. तो प्रसाद आहे. जोपर्यंत आपल्याजवळ आहे पाणी, तोपर्यंत पाणी आपण महाराजांच्या हातात गेले की ते तीर्थ होतंय. असा तो प्रकार आहे. म्हणून कमी पडण्याचा प्रश्न येत नाही. ते एक शक्ती आहे, ती एक ताकद आहे. तुम्ही बघितलं असाल, जगद्गुरूंची अड्डपालखी 2 तास चालली आणि ज्यावेळेस प्रवेशद्वाराजवळ आलं, पालखी आली, त्यावेळेस पावसाचे 4 थेंब पडले. लोक भयभीत झाले, लोकांच्यात चिंता निर्माण झाली, लोक मंडपामध्ये आले, बाहेर आले. परंतु 2च मिनिटात जेव्हा जगद्गुरू सभामंडपात आले, व्यासपीठावर विराजमान झाले, आकाश निरभ्र झालं. दुनियाचा उकाडा होता, पुन्हा थंडगार वारे चालू झाले आणि लोक पुन्हा उत्साह संचारला आणि मग जयघोष चालू झाला. ती ताकद आहे, ती धर्माची ताकद आहे, ती महाराजांची ताकद आहे. ते वैराग्यमूर्ती आहेत, अनुष्ठानप्रिय आहेत, ही त्यांची ताकद आहे. त्यांना जगद्गुरूंची साथ होती. जगद्गुरू स्वतः व्यासपीठावर येत होते. त्याच्यामुळं अन्न कमी पडणं, प्रसाद कमी पडणं, लोकांचं इतकं आपण अपेक्षित धरलं होतं पण त्याच्या दुपटीनं लोक आले तरीसुद्धा काही कमी पडलं नाही कुणाला. अगदी सगळे आनंदाने मजेत होतात. हे तुम्ही सुद्धा पाहिलं असाल आणि त्याची चर्चा चालू आहे. अगदी उत्कृष्ट कार्य झालं आपल्या हातून. असा प्रसंग पुन्हा पुन्हा आमच्या पाहण्याला योग येऊ अशी अपेक्षा व्यक्त करून इथेच थांबूयात. नमस्कार. धन्यवाद. महाराजांचा असं म्हणावं लागेल, सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. आणि हे करत असताना आम्ही छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन केलं. प्रत्येक गावामध्ये शिष्यांसोबत आम्ही जाऊन काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीने काम करत असताना आम्हाला सगळ्यांनी भरपूर असं प्रतिसाद दिलेला आहे.
त्यामुळे आम्हाला वाटतं की हे यश त्याचंच आहे. तुमच्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग आहे की या कार्यक्रमात तुम्ही भाग होता. निश्चितच त्याच्यातून काय अनुभव आला तुम्हाला? पहिलं पट्टाभिषेकला आम्ही त्यावेळेस 25 वर्षात लहान होतो, त्यावेळेस आम्हाला कळत होतो. परंतु ह्या पट्टाभिषेक महोत्सवामध्ये आमच्या हातात सर्व कार्यक्रमाचं नियोजन आलं आणि आम्ही निश्चितचपणे या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये यशस्वी झालो. आणि यामधून असा अनुभव आला की काम करत असताना आप्पावर जी श्रद्धा लोकांची होती, या मठावर, निलकंठेश्वर मठावर जी श्रद्धा होती, त्यांचा हा सगळा भाग समजावा लागेल आपल्याला. आणि त्यांच्या या श्रद्धेपोटीच हा एवढा मोठा कार्यक्रम झाला, संपन्न झाला असं आम्हाला वाटतं. आणि या माध्यमातून आम्ही आपणला त्यांच्या सहकार्यातून आपणच्या सर्व दूरधरणातूनच आम्ही हे कार्यक्रम उभा केला. कार्यक्रमात कोणती भूमिका निभावली? आम्ही माझं जर बघायला तर आम्ही नियोजनामध्ये आम्ही होतो की कार्यक्रमाचं प्रत्येक गोष्टीचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. की सकाळी आम्ही जाणं, पुन्हा सगळ्या शिष्य भेटी गाठी घेणं आणि त्यांचं नियोजन इथं आल्यानंतर पुन्हा कार्यक्रम कशा पद्धतीने आपलं घ्यावं लागेल असं आपणच्या सर्व मार्गदर्शनाखाली, जेवढीच्या आपणच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. माझं पट्टाभिषेक रौप्य महोत्सव साजरा करायचा. आता काय सांगावं हे आम्हाला सांगायला शब्द उरलेले नाहीत. आम्ही जेवढीच्या आपाचा फोन आला, कार्यक्रम करावा असं देवगुरूचं म्हणणं आहे असं म्हणत होते. मग आम्ही कार्यक्रमासाठी मग समाजाला बोललेलो, गावात चर्चा केलो, बोललेलो, अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मग आम्ही अजून बैठका घेतलं, पुन्हा गावाल्याने आम्हाला प्रतिसाद दिला आणि आम्ही गावाले आम्ही सगळे मिळून आम्हाला भरपूर यश मिळालं. आणि खेडेपाडीचे गोदावडी, चिवरी, केशेगाव, सराटी, बारूळ, तेर असे 5-50 गावाला आम्ही महाराज आमचं सगळं स्टॉप एवढ्या आनंदानं आम्ही प्रयत्न केलो की आमच्या मला सुद्धा विश्वास बसेल नाही एवढी पट्टी होईल, असा कार्यक्रम होईल. आणि आमचं कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालंय. आणि कार्यक्रमात काम करणारे मुलं, जीव आणणाऱ्या मुलाचं काय स्तुती करावं, त्यांचं ऋण मी कवच सोडू शकणार नाही असं मला वाटतंय. 5 मिनिट. आणि हे प्रयत्न करताना आमची टीम अशी जमली, आम्ही सगळेच 10-12 जण असं होतो की जीवाला जीव देऊन आणि आम्हाला पुढे कर्माला घरात सुद्धा कर्मणा झालंय. आम्ही उठलो आणि मठातच बसलो आणि गप्पा छप्पा पट्टीबद्ध संदर्भात चर्चा. समिती जी स्थापन केली त्या समितीमध्ये नियोजन कसं ठरवलं? ते समिती असं स्थापन झालं. ह्या समितीमध्ये आमचे संतोष मुळे, श्रीशैल लंगडे, रामचंद्र दादा अलोरे आणि सुनील मालक, धनु, बाबूशा, श्रीशैल लंगडे आम्हाला भरभरून मदत केली म्हणून आमचे कार्यक्रम होऊ शकलं. हे कार्यक्रम आज 25,000 ते 30,000 लोकांचा प्रसाद झालाय. एवढी गर्दी पडेल असं आम्हाला स्वप्न सुद्धा वाटलं नाही आणि आम्ही यशस्वी केलो. आमचं टीम चांगलं होता, त्या टीमने आम्हाला भरपूर आनंद दिलाय. त्याबद्दल मी यांचं ऋणी आहे, उपकार करू शकणार नाही. बाबराव, तुम्ही एक युवा, कोणत्याही कार्याचा आतुरीचा अनुभव नव्हता.